बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये विविध विकास कामांचं लोकार्पण झालेलं आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांचं भूमिपूजन हे पार पडलंय। 20,000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कामं मंजूर झाली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे। नाशिकचा कायापालट होणार असं एकनाथ शिंदे यांनीही म्हटलंय। प्रवीण गेडामजी आमचे जे साधू संत महंत आहेत हे कुंभ चालवतात, त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्था चोख करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच आपण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळी कामं हातामध्ये घेतली। आणि मला सांगताना या गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जवळपास नाशिकमध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त रुपयांची कामं ही आपण आता हातामध्ये घेतली आहे। हा सिंहस्थ कुंभमेळा अतिशय सुरक्षितपणे नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे। आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने कुंभमेळ्यातील विकास कामं जी आहेत ही भविष्यात नाशिकचे अभिमान बिंदू ठरतील अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे। नाशिकला सुंदर स्वच्छ आधुनिक शहर करण्याची ही खऱ्या अर्थाने एक मोठी संधी आहे। आणि या कुंभमेळ्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही करण्याची संधी आणि भाग्य मिळालं आहे।